चोवीस रोजी खैरा फाटक बोईसर या ठिकाणी LCBची टीम पेट्रोलिंग करत असताना काही इसम संशयास्पदरित्या गाडीचे नंबर प्लेट बदलताना निष्पन्न झाले। त्यांना अधिकची चौकशी केल्यानंतर त्यांच्या वाहनामध्ये काही नंबर प्लेट्स मिळाल्या आणि त्यांना त्याची योग्य ती उत्तरं देता आली नाहीत। चेक केले असता त्या खोटे नंबर प्लेट होते, त्याच्या गाडीला लावलेला नंबरसुद्धा खोटा होता। त्याच्यावरून अधिक चौकशी केली असता ते वाहन हे महात्मा फुले नगर ठाणे शहर या ठिकाणाहून चोरून आणलं होतं। त्या ठिकाणी गुन्हा दाखल झालेला आहे। या सर्व प्रकरणासंदर्भात अधिक चौकशी केली असता त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हे केल्याचं निष्पन्न झालं। यामध्ये खोटे नंबर प्लेट लावून वेगवेगळ्या ठिकाणी घरफोडे केलेले आहेत। आमच्या हद्दीमध्ये तारापूर या ठिकाणी 2 घरफोड्या या संदर्भातल्या उघडकीस आलेल्या आहेत। महाराष्ट्रामध्ये पुणे, नवी मुंबई, ठाणे शहर, मुंबई या ठिकाणी त्यांनी या प्रकारच्या वेगवेगळ्या घरफोड्या केलेल्या आहेत। हे सराईत गुन्हेगार असून यांनी काही वर्षापूर्वी 2017 नवी मुंबई सानपाडा या ठिकाणी बँक फोडलेली होती। भुयार खोदून त्यामधून बँकेमधील मौल्यवान वस्तू ते घेऊन गेलेले होते। एका गुन्हेगारावर 44 गुन्हे दाखल आहेत। या बाबतीमध्ये संघटित गुन्हेगारी कायद्याअंतर्गत नवी मुंबई या ठिकाणी कारवाई करण्यात आलेली आहे। सध्या 3 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। यातील एक आरोपी सध्या फरार आहे। मुद्देमाल हस्तगत करण्याचं काम सध्या सुरू आहे आणि या बाबतीमध्ये अधिकचा शोध LCBचे प्रभारी अधिकारी श्री अनिल विभूते आणि PSI सुळे हे करत आहेत। अधिकचा तपास सुरू आहे।